आणि आत्ता मी आलेली आहे बिग बॉस मराठीच्या घरातल्या बाल्कनीमध्ये. आणि जसं आपण पाहतोय की ही जंगलची थीम आहे. बिग बॉस मराठीच्या घरातली बाल्कनी हा नेहमीच एक आकर्षणाचा विषय असतो, कारण बाल्कनीत बसायला कोणाला आवडत नाही. आणि आत्ता आपण पाहतोय की बाल्कनीत ही अशी छान 3 सिंहासनं आहेत. आणि इथे एक खूपच सुंदर सिंहासन आहे जे मला खूप आवडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक राजेशाही थाट आहे. आता जंगलचा राजा किंवा राणी कोण होणार आणि ते नक्कीच इकडे बसेल. त्यामुळे इकडे जे बसतील ते नक्कीच खास असतील असंच म्हणायला लागेल. तर जंगल म्हणल्यावर बिबट्या तर पाहिजेच ना. त्यामुळे जंगलचा राजा, सिंह आणि वाघ इकडे आहे, बिबट्या इकडे आहे. त्यामुळे इकडे सुद्धा एक जंगलची छान थीम दिसतीये. आणि वाघ आणि बिबट्या आहेत आणि त्यांच्या ज्या नजरा आहेत त्या कोणावर रोखणार आहेत आणि या सीझनमध्ये कोण वाघ ठरणार आहे, कोण वाघ ठरणार आहे, तेही पाहणं नक्कीच एक्सायटेड असणार आहे. इकडे आपण पाहू शकतो की इथे सुद्धा जंगलची थीम आहे. कुठेतरी बर्ड्स आहेत, पक्षी आहेत आणि हे सगळंच असं छान हिरवंगार आहे. त्यामुळे कुठेतरी एक छान हिरवीगार अशी थीम आहे ही. आणि अर्थात हिरवा रंग हा नेहमीच आपल्या डोळ्यांना सुखावत असतो. त्यामुळे इकडे बसायला नक्कीच आपल्याला आवडेल. आणि हे खूप छान सिटिंग अरेंजमेंट्स आहेत, वेगवेगळे कट्टे आहेत. इकडे वेगवेगळे ग्रुपमध्ये लोक बसतील आणि अर्थात खूप सारं गॉसिप करतील. त्यामुळे ते काय करतील हे अर्थात आपल्याला सीझनमध्येच पाहावं लागणार आहे. पण नक्कीच ते काहीतरी मस्त असेल, कारण या सिटिंग अरेंजमेंट खूप खास आहेत, विशेष आहेत. इथे आपण पाहू शकतो असे छान कंदील ठेवलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी एक छान जंगलचा जो फील दिलेला आहे तो फारच मस्त आहे, एक्साइटिंग आहे. आणि या बाल्कनीच्या टॉप व्ह्यूमधनं खालचं सगळं आपल्याला दिसत असतं. त्यामुळे एकंदरच आपण पाहू शकतो की हा जो बाल्कनीचा व्ह्यू आहे हा टॉप व्ह्यू आहे. आणि या टॉप व्ह्यूवरनं सगळं दिसतं, घरात काय चाललेलं आहे. इथे स्विमिंग पूलसुद्धा दिसतोय. तिकडे आपल्याला वेगवेगळ्या सिटिंग अरेंजमेंट दिसत आहेत. तो जिम एरिया दिसतोय. त्यामुळे इकडून एक सगळा नजारा आपल्याला छान दिसतो.